नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो. आजचा विषय थोडासा वेगळा, पण घराघरात दिसणारं हे चित्र, संपूर्ण महाराष्ट्रात हे दिसणारं चित्र, किंबहुना संपूर्ण देशात विद्यार्थ्यांच्या बाबतीत दिसणारं हे चित्र. अभ्यास ही विद्यार्थ्यांना मजबुरी वाटते, पण लाईफस्टाईल मात्र विद्यार्थ्यांना लक्झरी हवी आहे. पालक मित्रांनो, हे वास्तव आहे. अभ्यास म्हटलं की विद्यार्थी नको म्हणतात. अभ्यास म्हटलं की विद्यार्थ्यांना कंटाळा येतो. अभ्यास म्हटलं की विद्यार्थ्यांचा मूड अचानक गायब होतो. पण लाईफस्टाईल मात्र लक्झरी पाहिजे. महागड्या कंपनीचे मोबाईल विद्यार्थ्यांना हवेत. महागड्या कंपनीचे कपडे विद्यार्थ्यांना हवेत. ब्रँडेड कंपनीचे बूट विद्यार्थ्यांना हवेत. लाईफस्टाईल हे विद्यार्थ्यांना सोशल मीडियावरती दिसणारी हवेत. चांगल्या प्रकारचे मित्र मैत्रिणी विद्यार्थ्यांना हवे. विद्यार्थ्यांना मित्रांच्या मैत्रिणींच्या घोळक्यात राहायला आवडतंय, हॉटेलिंग करायला आवडतंय. पण विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्या वयात कोणती गोष्ट करायची याच्यात जर आपल्याकडनं चूक झाली तर आयुष्यभर त्याचा पश्चाताप केल्याशिवाय आपल्या हातात काहीच राहत नाही. कारण अभ्यासाची एक वेळ असते, अभ्यासाचा एक घटक असतो, अभ्यासाचं एक वय असतं. ती वय, वेळ आणि ते घटक जर निघून गेले तर लक्झरी लाईफ आपल्याला जे पार्ट टाइम तुम्ही एन्जॉय करताय ते आयुष्यभर भोगावं लागतं. दोन मित्र असतात, एक 8वी 9वी 10वी मध्ये प्रचंड अभ्यास करतो, दुसरा मात्र लक्झरी लाईफस्टाईल जगण्याच्या नादामध्ये अभ्यासाला पूर्ण बाजूला ठेवतो. कालांतराने दोन्ही मित्र एका वेळेस भेटतात. एक मात्र दारोदारी नोकरी मागत फिरत असतो, तर दुसरा नोकरी लोकांना देत असतो. नोकरी मागणं आणि नोकरीसाठी दारोदारी फिरणं याच्यामध्ये एकच गोष्ट साम्य होतं, ते म्हणजे दोघांचं वय सारखं होतं. दोघांनाही शिकण्यासाठी संधी होती, परंतु फरक पडला कुठं? तर फरक एकाच गोष्टीमध्ये पडला. एकाने अभ्यासाची जबाबदारी स्वीकारली, लक्झरी लाईफ बाजूला ठेवलं आणि जबाबदारी स्वीकारून अभ्यास केला. दुसऱ्याला अभ्यास हा मजबुरी वाटत होता, त्याने लक्झरी लाईफ स्वीकारलं आणि तो नोकरी मागत आता सध्या फिरताना दिसतोय. आज हजारो विद्यार्थी अशाच प्रकारचे आहेत, पास होत आहेत, शिक्षण घेत आहेत, पण काठाकाठाने घेत आहेत. आणि म्हणून मला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक संदेश द्यायचा आहे. हे वय 8वी ते 12वी म्हणजे तुम्ही ज्या वयात आहात, किंबहुना वयाच्या 22व्या वर्षापर्यंत प्रचंड गाढवासारखी मेहनत करा. तुमचं पुढचं आयुष्य हे राजासारखं असेल. पण जर तुम्ही आत्ताच राजासारखे जगायला लागले तर पुढचं आयुष्य हे मात्र गाढवासारखं असेल. आणि म्हणून तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार. आयुष्यभर लक्झरी जगायचं असेल तर आता मजबुरी कमी करा आणि अभ्यासाची जबाबदारी स्वीकारा, आवड निर्माण करा. पालक मित्रांनो, मुलांचे लाड नक्कीच करा, 100% करा. मुलांना मोबाईल द्या, पण मोबाईलची वेळ ठरवून द्या. मुलांना सगळ्या गोष्टी पुरवा, पण मुलांना शिस्त शिकवा. मुलांना पाहिजे चांगल्या अकॅडमीमध्ये, चांगल्या शाळेत घाला, पण मुलांवरती संस्कार करायला विसरू नका. पालक मित्रांनो, पालक म्हणून तुम्ही सगळे भौतिक साधनं विद्यार्थ्यांना देताच, मुलांना देताच, आणि ते पालक म्हणून तुमचं कर्तव्य आहेच. पण विद्यार्थी चांगला घडवणं, त्याला परिस्थितीची जाणीव करून देणं, त्याला भविष्य दाखवणं ही तुमची जबाबदारी आहे. कर्तव्य बरोबर जबाबदारी जर पालक मित्रांनो तुम्ही आणि शिक्षकांनी स्वीकारली तर आज मुलं ही जरी जबाबदारीतनं करत असतील तर भविष्य त्यांचं लक्झरी असेल. आणि म्हणून क्षणिक सुखामध्ये अडकून न पडता भविष्याचा विचार करा आणि आत्ता कष्ट करा. तुम्ही 100% आयुष्यभर राजासारखे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आज जे कठीण वाटतं ते उद्यासाठी यशाचा आणि विजयाचा मार्ग असतो. तो मार्ग चोखाळण्यासाठी, त्या मार्गावरून चालण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. यशस्वी भव, विजयी भव.